Hello, friend. तर चला, पाऊस चालू आहे आणि पावसामध्येच आपल्याला आता आपल्या बैलांसाठी हौद भरायचा आहे पाण्याचा. कारण हौदामध्ये पाणी खूप कमी असल्यामुळं आपलं चाललं आता हौद भरायला. पाऊस चालू वरतून रिमझिम आणि लाईट नाही, त्यामुळे आपल्याला सोलर चालू करायचे. तर तुम्ही बघू शकता आपल्या मिरचीमध्ये आता सध्या पाऊस पडलेला आहे आणि सध्या पण पाऊस चालू आहे, रिमझिम रिमझिम चालू आहे. आणि याच्या 10 मिनटं अगोदर खूप जोरात पाऊस झाला. तर चला करूया आपलं सोलार चालू. तर चला आलो या सोलारकडे. तर तुम्हाला दाखवतो सोलार चालू करत असताना सोलार कसं चालू करावं लागते. तर हे आपला सोलारचं स्टार्टर कंट्रोलर, ज्याला कंट्रोलर म्हणतात, आणि हे आपलं सोलार ॲटो. याच्यामध्ये ते जे हिरवं बटन आहे ते ऑन करण्याचं आहे, टच बटन आहे ते, आणि इकडचं रेड हे ऑफ करण्याचं आहे. तर आता आपली मोटर चालू झालेली आहे. तर बघू शकता ते डिस्प्लेमध्ये ऑन आणि ऑफ दोन्ही पण ऑप्शनल दाखवतं आणि डेट पण दाखवतं. तर हे बघा तुम्ही, आता हे दाखवतो आहे टेम्परेचर दाखवतं आहे किती होतं आहे पूर्ण पाट्यांचं मिळून आणि सनलाईट ते दाखवतं आहे. आता हे दाखवतो आहे डेन्सिटी, आणि आता परत दाखवून ते मोटरचे RPM. हे बघा किती वॅट होतं आहे पाट्यांचं, पूर्ण पाट्यांचं हे लाईट. तर 300 काहीतरी होते पूर्ण पाट्यांची लाईट. तर तुम्ही बघू शकता. आणि चला आता हौद वगैरे भरून आलो आहे आपण इकडं वरती, आणि हे पडीत दिसते इथं सोडले आपण आपले बैल पाणी पाजून, आणि हे धुवून काढून सनी इथं डोंगरात सोडलं आहे चराला. इथं एवढं गवत आहे की खूपच गवत आहे, आणि बैल धुतानाचा व्हिडिओ काही बनवता गेला नाही, त्याच्यामुळं डायरेक्ट डोंगरातच आल्यानंतर व्हिडिओ बनवायला घेतला. कारण मित्राचा कॉल आला होता, तर कॉलवरच बोलत होतो त्याच्यामुळे. हे बघा किती गवत आहे, किती भारी वातावरण आहे, एकदम हिरवंगार रान आणि डोंगर, गवत, पक्ष्यांचा आवाज. हे आपले बैल चरायला सोडलेले याच्यामध्ये. आता एकदा सोडून दिले तर दिवसभर यायला हाणायचं कामच पडत नाही, कारण खूप मोठं आहे ती. वरती पण जात नाही तिकडं, कारण तिकडून जाळ्या काट्या आहेत, त्याच्यामुळं तिकडून वरती शेत असल्यामुळे तिकडं पण जात नाही. हे बघा बैलाचं किती मोठं गवत आहे. आता एकदा सोडले तरी दिवसभर कुठेच जात नाही याच्यातून, इथंच खातच राहतात. आणि इथंच समोर कट्टा आहे, त्या कट्ट्यात पाणी प्यायला जातात. पडीतच कट्टा बनलेला आहे डोंगरातच, त्याच्यामुळे. हे बघा आपलं बैल कसं चरतो इथे, केवढं गवत आहे बैलांसाठी, खूप मोठं आहे.